अधिक महिन्यामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला अनन्यसाधारण महत्व असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक तर पंढरपुरात दाखल होत आहेत. त्यातच उद्या कमला एकादशी असल्यामुळे लाखोच्या संख्येनं भाविकांचा प्रशासनाने अंदाज व्यक्त केला आहे. आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा करण्याकरता सोलापूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी आज पाहणी केली. ते स्वतः आपल्याबरोबर काय सांगता साहेब, कशा पद्धतीने आज आढावा घेतला? अधिक महिना सुरू होण्यापासून आमच्या भाविकांच्या गर्दी पंढरपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणे झालेली आहे आणि प्रत्येक गोष्टी भाविकांच्या लक्षात घेऊन भाविकांच्या प्रत्येक गोष्टी सोयीसुविधा लक्षात घेऊन आपण बारीक बारीक गोष्टी नियोजन केलेली आहेत. पिण्याचं पाणी असो, राहण्याच्या व्यवस्था असो, वॉशरूम्स असो, टॉयलेट्स असो, चेंजिंग रूम्स असो, त्यानंतर त्यांच्या जेवणाच्या व्यवस्था असो, सगळ्या विषयी आम्ही बारीक बारीक गोष्टी लक्ष केलेली आहेत. त्याच्या पूर्वतयारी ऑलरेडी आम्ही केलेली आहेत. पण याच्यामध्ये उद्या आषाढी एकादशी असल्यामुळे तो बघण्यासाठी मी आज पूर्णपणे बघितलं. पत्राशेड पासून सगळे विषय मी बघितलेले आहेत. व्हीआयपी दर्शनाचे काय नियोजन असतं, तुम्ही बंद केले, कशा पद्धतीने असणार महिन्याभर? अधिक महिना सुरू होण्यापासून आम्ही व्हीआयपी दर्शन पूर्णपणे आम्ही बंद केलेली आहे. त्याच्यामध्ये भाविक लवकरात लवकर विठ्ठलाचं दर्शन त्यांना आता घेता येईल. आणि याच्यामध्ये मला तर असं सांगता आलं की जवळपास भाविकांचं 3 ते 4 तास वाजलेली आहे. दर्शन मंडपाचं आपलं काम चालू आहे आणि पावसाळा पण आलेला आहे, पाणी वगैरे साठत असतं. कशा पद्धतीने त्याचं नियोजन असणार आषाढीमध्ये? पत्राशेड दर्शन मंडपचं काम आम्ही सुरू केलेली आहेत. आमचा असा प्लॅनिंग आहे की आषाढी वारी सुरू होण्याच्या अगोदर याच्यामध्ये पूर्ण फाउंडेशनचं काम लवकर पूर्ण होऊन जाईल, जेणेकरून त्याच्यामध्ये काही चिखल येणार नाही असं नियोजन आम्ही केलेली आहे. विठ्ठल मंदिरात जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. आषाढी यात्रेच्या काळामध्ये ते काम थांबणार का? कधी पूर्ण होईल? किती दिवसामध्ये आता पूर्ण होणार आहे? आम्ही असं नियोजन केलं, जवळपास 80% काम पूर्ण झालेलं आहे. मंदिरच्या आतमध्ये 80% काम पूर्ण झालेली आहे. आता फक्त पश्चिम दरवाजाचं काम याच्यामध्ये सुरू होण्याचे आहे. तो फक्त आम्ही आषाढीच्या अगोदर आम्ही पूर्ण करण्याचे नियोजन केलेली आहेत. आणि जे काही उर्वरित काम आहे तो आषाढीच्या नंतर आम्ही नियोजन केलेले आहे. उद्याच्या एकादशीला किती भाविक येतील असा अंदाज आहे आणि काय भाविकांना आव्हान करतात? उद्या जवळपास 3 ते 4 लाख भाविक येण्याचा आम्ही अंदाज केलेले आहेत. पण आम्ही 6 ते 7 लाख भाविकांचं नियोजन आम्ही इथे केलेले आहे, जेणेकरून एकही भाविकाचा सुद्धा गैरसोय होणार नाही. तो आम्ही काळजी घेतलेली आहे. प्रत्येक भाविक आमच्या जबाबदारी आहेत. आणि त्यांच्या जे काही सोयी आहेत, म्हणजे बारीक बारीक गोष्ट असो, म्हणजे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पिण्याचं पाणी, त्यांच्या रांगामध्ये असलेले फॅन, आणि आता ऊन जास्त आहे, सगळ्यांना माहिती आहे की ऊन जास्त आहे, ते स्वतंत्र हेल्थ युनिट सुद्धा ठेवलेले आहे. ORSचे नियोजन केलेले आहे. भाविकाचा काही त्रास झाला असेल तर पूर्ण मेडिसिन सुद्धा, औषध वगैरे आम्ही साठा ठेवलेली आहेत. जेवणाचं नियोजन केलेले आहेत. त्यानंतर मध्ये मध्ये ब्रेक ठेवून लोकांच्या वॉशरूम जाण्यासाठी सुद्धा नियोजन केलेली आहे. परत मध्ये ब्रेक ठेवून म्हणजे कोणाचा काही त्रास झाला तर तिथे जाऊन आराम करण्याचं सुद्धा नियोजन केलेली आहेत. त्याच्यामध्ये असं पण लक्षात ठेवायला पाहिजे की हे जे भाग त्यांना परत आतमध्ये रांगाच्या येण्यासाठी सुद्धा टोकनचं नियोजन सुद्धा केलेली आहे. त्यामुळे सगळं जबाबदारी आम्ही केलेली आहे. मी सगळ्या भाविकांना आवाहन करतोय की या एकादशी तुम्हाला चांगल्या पद्धतीने होणार, त्यामुळे आम्ही पूर्ण नियोजन केलेली आहे. प्रत्येक भाविक आमच्या जबाबदारी आहे, तुम्ही नक्की या आणि आमच्या विठ्ठलाचं दर्शन घ्या. व्हीआयपी दर्शनावर कशा पद्धतीने आपण कारवाई करणार? नाही, व्हीआयपी दर्शन बंदच केलेली आहेत. आता मी रँडमली काही CCTV फुटेज मी बघणार आहे. याच्यामध्ये विना परवाना कोणीतरी व्हीआयपी दर्शन केलं असेल, व्हीआयपी दर्शनसाठी कोणी मदत केलं असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई आम्ही करणार. पण बघितलं असेल की पूर्णपणे अधिक महिना असेल, आषाढी यात्रा असलेल्या काळामध्ये व्हीआयपी दर्शन 100% बंद ठेवणार आणि जर कोण सापडलं तर कायदेशीर कारवाई करणार असला इशारा देखील जिल्हाधिकारी एस कार्तिकेय यांनी दिलेला आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.